आपलं जे प्रोजेक्ट आहे ते बनल्यानंतर असं दिसणार आहे. ते तुम्ही बघू शकाल. एरिया हा आपला प्रॉपर नाशिक मधील पहिलं 3D फार्म हाऊस बघणार आहोत. माझ्या पाठीमागे जी काही तुम्ही मशीन बघताय ती आहे 3D मशीन आणि आज मी तुम्हाला 3D फार्म हाऊस जे काम चाललेले आहे ते बघताय त्याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. की हे जे तुम्ही आता मॉडेल बघताय ते मॉडेल इथं आहे. आपण इथे बघू शकाल. आपण तिथे पण गेल्यावर बघू. हे इकडनं मेन डोर आहे. इकडे आपले इथे टॉयलेट, इकडे बेडरूम आणि कंबाईन हॉल आहे इथे. सो आपण आता इथे आपलं जे काम चालू आहे ते आपण डायरेक्टली जागेवर जाऊन बघू. या मशीनचे जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेऊया. हे आहेत आदर्श शिंदे, या मशीनचे ऑपरेटर. यांच्याकडून आपण काही या प्रोजेक्टची माहिती घेऊया आणि हे मशीन कशा प्रकारे काम करतं आणि या कामाचे फायदे वगैरे काय आहेत ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव आदर्श शिंदे आहे. हा जो बघताय हा आपला 3D प्रिंटर आहे, जे नॉर्मल कंस्ट्रक्शन पेक्षा फास्ट काम करतो. म्हणजे तुम्ही जर 1 BHK बांधायचे असेल 750 स्क्वेअर फुटाचे, तर आपण 4 ते 5 दिवसात त्याचं बांधकाम पूर्ण करतो. त्याचा एक फायदा हे आहे की तुम्हाला पाहिजे ते डिझाईन तुम्ही ह्याच्यात करू शकता. दुसरं, हा जो थर्मल इन्सुलेशन ठेवलेला आहे, कॅव्हिटी वॉल ठेवलेली आहे, ते थर्मल इन्सुलेशनचं काम करते. जेणेकरून तुम्ही इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग हे तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता. हे आपले जे काम चालू आहे किती दिवसात पूर्ण होईल? सर, आता हे काम चालू आहे, आपलं 4 दिवसाची प्रिंट आहे. 4 दिवसात आपलं कम्प्लीट होऊन जाईल हे सगळं काम. पण आपण हे थोडं स्लो करतोय, जेणेकरून पहिली साईट आहे नाशिक मधली, म्हणून जे येणारे क्लायंट आहेत त्यांना दाखवण्यासाठी आपण हे स्लो काम करतोय. या कामामध्ये आणि आपल्या रेग्युलर कामामध्ये फरक काय आहे सांगू शकाल का? हा सर, नॉर्मल कंस्ट्रक्शन मध्ये तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन करू शकत नाही. तुम्हाला डिझाईन या इकडे तुम्हाला डिझाईन दाखवतो. हे बघा, नॉर्मल कंस्ट्रक्शन मध्ये तुम्ही अशी पॅरामेट्रिक डिझाईन देऊ शकत नाही. त्यामुळे आपण 3D मध्ये हवी ती डिझाईन तुम्ही जे डिझाईन बनवाल ते आपण वॉलवरती डिझाईन करू शकतो. हा एक त्याचा बेनिफिट आहे. याची लाईफ किती वर्ष आहे? किती वर्ष टिकू शकतं आपलं हे बांधकाम? सर, हे 100 वर्षाची लाईफ आहे याला. नॉर्मल कंस्ट्रक्शन जेवढं हे होतं ना, ते त्याच्या एवढीच याची लाईफ आहे. पूर्ण कॉन्क्रीट आहे. आणि हा एवढा जो स्पेस दिसतो यामध्ये आपण काय काय करू शकतो? सर, हे कॅव्हिटी वॉल आहे आपली. ते इन्सुलेशन थर्मलचं काम करतं. म्हणजे तुमचं हीट प्रूफ, साऊंड प्रूफ आणि वॉटर प्रूफ असं हे तिन्ही ह्याच्यामध्ये हे होतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्याच्यात इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग दोन्ही गोष्टी हाईड करू शकता. आणि हे साधारणतः आपण आपलं हे जे काम आहे आपण जास्तीत जास्त किती मोठं करू शकतो? जास्तीत जास्त रुंदीला आपण 45 फूट आणि लांबीला 100 फूट असं वन टाइम आपण काम करू शकतो. आणि आपल्याला पाहिजे तसे आपल्याला डिझाईन मिळू शकतं का? हा सर, तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन मिळू शकतात. जे 3D मध्ये डिझाईन शक्य आहे ते आपण वरती डिझाईन करू शकतो. पॅरामेट्रिक डिझाईन ज्या बी आहेत त्या. ओके. आणि हे जे तुम्ही मटेरियल जे वापरताय ते कोणतं आहे सांगू शकाल का? सर, हे आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते M40चं मटेरियल यूज करत आहे आता ह्या कामासाठी. साधारणतः एका दिवसामध्ये किती काम होतं आपलं हे? सर बघा, आपलं आता हे जे कंस्ट्रक्शन चालू आहे ते साधारणतः एका दिवसामध्ये आपण 2 फूट उचलू शकतो. आणि यावरून आपण काय करणार आहात किंवा काय करू शकतो? सर, अजून सनरूफ. हा सर, रुपिंग साठी तुम्ही काय करतात, 3 प्रकारे आपण ह्याच्यावरती रुपिंग करू शकतो. नॉर्मल स्लॅब म्हणलं तरी टाकू शकतो हे करून. दुसरा, ह्याच मटेरियलने स्लॅब प्रीकास्ट बनवून आपण वरती असेंबल करू शकतो. आता हे जे तुम्ही काम बघताय हे फक्त 2 दिवसाचं काम आहे. आणि पहिली गोष्ट, हे जे आपण काम करतोय मशीनने हे काम करण्यासाठी खूप कमी लेबर लागतं. ही जी पूर्ण मशीन आहे फक्त एक 4 ते 5 लोकच हँडल करताय. आणि यामध्ये आपल्याला या कामाचा एक फायदा असा आहे, आपल्याला कमी वेळात घर किंवा असा फार्म हाऊस विला बांधून घेऊ शकतो आपण. सर, याचा ऍडव्हान्टेज असा आहे की कमी लेबर मध्ये हे मशीन चालते. मशीनला एक 4 ते 5 लोक असेल तर मग काम चालू होऊन जातं. दुसरी गोष्ट, तुमचं फाउंडेशन झाल्यानंतर, PCC झाल्यानंतर आपलं मशीनचं काम चालू होतं.
मशीनला उभं करण्यात इरेक्शन करण्यात 2 दिवस लागतात. 2 दिवसानंतर मग तुमचं कंस्ट्रक्शन चालू करू शकतो आपण. दुसरं हे आहे, आपण जे वॉल तुम्ही बघताय, हा वॉल हे आहेत आपल्या लोड बेरिंग वॉल आहेत. त्याच्यात विदाउट स्टील आपण स्ट्रक्चर केलेलं आहे. त्याच्यात स्टील टाकायची गरज नाही. G+1 पर्यंत आपण विदाउट स्टील बांधकाम करू शकतो. त्याच्यात इन्सुलेशन थर्मल म्हणजे तुमचं हीट प्रूफ, वॉटर प्रूफ आणि साऊंड प्रूफ असे 3 गोष्टी तुम्हाला ह्या कॅव्हिटीमध्ये मिळून जातात. हे जर तुम्ही फील केलं तर तुमचं इन्सुलेशन थर्मल बंद होऊन जाईल. अशा प्रकारे सुंदर अशी फिनिशिंग येत आहे आपल्या प्रोजेक्टला. आणि इथे अशा रीत्या काम चाललेलं आहे. आता इकडनं जर तुम्ही बघाल तर इकडनं पूर्णपणे हा मिक्सर आहे. इथे इकडचं मटेरियल टाकलं जातं जे आपण या 3D फार्म हाऊस साठी वापरत आहोत. इकडनं हे मटेरियल पूर्णपणे या पाईप द्वारे जाते आणि इकडं अशा प्रकारे रन होत आहे. आता तुम्ही ही आपल्या कामाची फिनिशिंग बघू शकाल. हे जेवढं ओलं दिसतंय तेवढं आपण आज काम केलेलं आहे. इकडं पण बघू शकाल पूर्ण सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या या कामाला. आणि इथे या ठिकाणी आपण खाली पीसीसी केलेली आहे. याचा जो बेस आहे, आपण खाली याचा जो बेस आहे आपण इथे डबर आणि पीसीसी केलेली आहे. आणि हे जे पूर्ण बांधकाम आहे ते बांधकाम पूर्ण 650 ते काही आपण प्रोजेक्ट करतोय आता आपल्या हा 3D चा. हा आज पूर्णपणे फायनल होऊन जाणार आहे. याची जी आज लास्टची जी स्टेप आहे तीच बाकी आहे. बाकी पूर्णपणे आपला जो प्रोजेक्ट आहे तो आज पूर्ण होत आहे. इकडनं तुम्ही जर बघाल जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिझाईन बघितली होती ती अशा प्रकारे इकडे डिझाईन दिसत आहे. ही जी डिझाईन आहे आपण नॉर्मल कंस्ट्रक्शन मध्ये तर करणं शक्यच नाहीये. त्यामुळे आपण 3D मध्ये कोणत्याही प्रकारची डिझाईन करू शकतो. आतून आपलं काही जे कंस्ट्रक्शन आहे, जे आपलं प्रोजेक्ट आहे ते अशा प्रकारे आता रेडी झालेलं आहे. इकडनं जर तुम्ही बघाल इथे आपण शॉवर केलंय आणि इथे त्याला लागूनच इथे एक टॉयलेट केलंय छोटं आणि इथे आपली पॅन्ट्री असणार आहे. तर ह्या 2 विंडो, ही एक विंडो आणि ही एक विंडो, इथे आपलं एंट्रन्स आहे. ह्या ज्या विंडो असणार आहेत त्या पूर्णपणे ग्लासच्या असणार आहेत. आणि इथे पण एक विंडो आहे. आता तुम्ही बघू शकाल कंटिन्यूली इथे विजिट चालू असता, क्लायंट येत आहेत. सो आपण अशा प्रकारे आता आपली ही पूर्णपणे रेडी झालेलं आहे आपलं कंस्ट्रक्शन. तर बरेच लोकांचा असा प्रश्न होता की आपण स्लॅब करू शकतो का याच्यावर? हा, करू शकतो ना. स्लॅब करू शकतो, फॅब्रिकेशन करू शकतो. स्लॅबच्या 2 पद्धती आहेत. तुम्ही एक तर साधा सपोर्ट देऊन स्लॅब करू शकता, नाहीतर खाली प्रीकास्ट बनवून तुम्ही त्याच्यावरती स्लॅब ठेवू शकता 4 ते 5 इंचाचा. तर आपण हे जे कंस्ट्रक्शन का केलं पाहिजे, काय फायदा आहे याचा? हे कंस्ट्रक्शन करण्यामागे एकच फायदा आहे की तुमचा टाइम वाचू शकतो. जे तुम्ही 6-7 महिन्याचं घर बांधताना ते तुम्ही 3-4 महिन्यातच तुम्ही पूर्ण करू शकता. त्यासाठी हे फास्ट कंस्ट्रक्शन आहे. आणि आपण खाली कोणत्या प्रकारे
केलेली आहे? पीसीसी तुमचं कसं आहे, आपण ह्या मशीनीने ग्राउंड प्लस 1 करू शकतो. त्याच्यामुळे पीसीसी मध्ये तुम्ही 2 प्रकारे करू शकता. ग्राउंड करायचे असेल तर तुम्ही साधा पीसीसी करू शकता आणि G+1 करायचे असेल तर तुम्हाला खाली लोड बेरिंग पीसीसी करायला लागेल, जेणेकरून तुमच्या जो बंगलो बांधणार आहे त्याचा लोड पूर्ण आपण वॉलवरतीच देतो त्यासाठी. आता बरेच जण म्हणत होते यावर लात मारली तरी हे पडेल का? नाही पडणार ना. तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो मी, लात मारून दाखवतो हे पडेल का. बघा इकडे. आपण ज्या या भिंती आहेत यांना जो गोलो ठेवले त्यामध्ये नेमकी प्लंबिंग कशी असेल आपली? प्लंबिंग कशी आहे माहितीये का, आपण पूर्ण पाईपलाईन आणि इलेक्ट्रिशियनच्या वायर त्यातून फिरवून घेणार. जे तुम्हाला इथं होल करायचे असेल तर तुम्ही इथं डायरेक्ट होल करू शकता. नाही तर जिथं तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा बोर्ड घ्यायचे तुम्ही इथंही बोर्ड घेऊ शकता. कुठेही कटिंग करू शकता. कोर कटिंग करताना तुम्हाला क्रॅक जाणार नाहीये, काही होणार नाहीये आणि स्ट्रेंथ वरती पण परिणाम पडणार नाहीये त्याचा कटिंग केल्यानंतर. आता बरेच जणांचं असं म्हणणे की याची लाईफ खरंच इतक्या वर्ष आहे का? आहे ना, 70 ते 80 वर्षाची लाईफ आहे याला. आता तुम्ही बघायला तिकडे आपण अशा प्रकारे लिंटर लावलेले आहेत आणि त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तुम्ही बघताय हे लिंटल आहे. हे लिंटल आहे सपोर्ट म्हणून आपण प्लेट टाकलेली आहे. हे 7 ते 8 दिवसात आपण प्लेट परत कटिंग करून काढून घेतो, जेणेकरून हे लिंटल ह्याच्यावरती ऑटोमॅटिक स्ट्रेंथ येऊन जाते. त्या लेअर एकामेकाला बॉन्डिंग होतात, त्यामुळे ते खाली ढसळत नाही. आपण हे कन्स्ट्रक्शन केले हे काम कुठपर्यंत करणे शक्य आहे? जिथपर्यंत आपली क्रेन जाते मशीन उभं करण्यात तिथपर्यंत आपण काम करू शकतो. मग तुमचा डोंगर असू द्या, बाकी काही असू द्या. आणि जागा आपल्याला कशा प्रकारे पाहिजे हे कन्स्ट्रक्शन करण्यापासून? हे आपल्याला कंस्ट्रक्शन करण्यासाठी जागा आपल्याला कशीही असली तरी चालेल. हे जे ट्रॅक तुम्ही बघताय आहात हे आता आपण मातीवरती ठेवलेलं आहे. ह्याच्या खाली पीसीसी करणे गरजेचं आहे दोन्ही साईडला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण लेंटर लेवल नुकतंच चालू केलेलं. आता हे कंस्ट्रक्शन आपलं पूर्ण झालेलं आहे. बघू शकता पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतंय. तुम्हाला मी 360 डिग्री फिरून दाखवतो. बरेचसे जे आपले सबस्क्रायबर मित्र होते तर त्यांचे बरेचसे जणांचा प्रश्न हाच होता की याची कॉस्ट कशी असते. एक थोडक्यात आपण कॉस्टची माहिती घेऊया.